जर पाहिलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज 9:30च्या नंतर संपूर्ण कुटुंबासहित किसननगर या ठिकाणी जाऊन मतदान करणार आहेत। त्या ठिकाणी जुनं जे त्यांचं घर होतं त्या ठिकाणी त्यांचं मतदान आहे। मी सध्या लुईसवाडीला आहे। या ठिकाणी शांतता जरी असली तरी देखील 9 वाजेनंतर त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचं औक्षण केलं जाणार आहे आणि त्यांचं औक्षण केल्यानंतर ते देखील मतदानामध्ये सहभागी होतील। आज कल्याण आणि ठाणे या दोन जागेंबद्दल नेमकं मतदार कुणाला कौल देणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण आणि ठाणे आपण जर पाहिलं तर श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदार आहेत, तर एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा गड मानला जातो। इथून नरेश म्हस्के यांचा थेट लढा जो आहे तो राजन विचारे यांच्या सोबत आहे आणि पूर्ण आपली जी ताकद आहे ती शिवसेनेने यामध्ये ओतलेली आहे आणि त्यामुळे नेमका नरेश म्हस्के यांना विजयश्री आता खेचता येणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विधान केलेलं आहे की मुंबई उपनगर आणि आसपासचे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये महायुतीचाच विजय होईल आणि ज्यांना भगवा नकोसा झालेला आहे त्यांना जनता त्यांची खरी जागा दाखवून देईल। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला ज्या पद्धतीनं ते महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार घेऊन जातात असा दावा करतात, याला जनता नेमका कशा पद्धतीनं प्रतिसाद देणार आहे हे पाहणं सुद्धा आज तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठिकठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा नेमका पोलिंग बूथवर काय सुरू आहे याचा देखील आढावा घेणार आहेत, मतदारांशी सुद्धा भेटणार आहेत आणि वारंवार हा विश्वास व्यक्त केला जातोय की जास्तीत जास्त जागा हे शिवसेना आणि भाजप जिंकेल, महायुती जिंकेल आणि अबकी बार 400 पारचा नारा दिलाय तर महाराष्ट्रामध्ये 45 पार करू असा सुद्धा विश्वास ते व्यक्त करतात। त्यामुळे मतदार राजा हा नेमका कुणाला मतदान देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज जी प्रतिष्ठा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पणाला लागलेली आहे, कारण ठाणे त्यांचा गड मानला जातो आणि हा बाले किल्ला ते कशा पद्धतीने राखणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। घडामोडी वाढतायत, ठिकठिकाणी आपण पाहतोय की बूथ लावले गेलेले आहेत। त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपली पूर्ण शक्ती जी आहे